चला तर मित्रांनो, मी तुम्हाला आज व्लॉगद्वारे एक मन प्रसन्न करणारे भक्तिमय वातावरण दाखवणार. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि एका रम्य ठिकाणी आपण जाऊया. तर आता आमचा सूर्योदय होताच प्रवास सुरू झालेला आहे. तुम्हाला दिसून येईल हे मंदिर बघता क्षणी तुमच्या लक्षात आले असेल की श्री संत गजानन महाराज यांचे मंदिर आहे शेगाव येथील. तर आम्ही लगेच प्रसाद घ्यायला गेलोत. प्रसाद बघून मन एकदम प्रसन्न झालं आणि आम्ही जेवण वगैरे करून तिथून निघालोत. तिथून येताच आम्ही श्री सिद्धपीठ महालक्ष्मी येथे आलो. महालक्ष्मीचं मंदिर देखील खूप भव्य केले आहे. इथे अनेक देवदेवताचे दर्शन आपल्याला घेता येईल, जसे की 8ही ज्योतिर्लिंग, गणपती आणि राधाकृष्ण, दत्तात्रेय, साईबाबा, गोमाता असे अनेक इथे देवदेवतांचं दर्शन आपल्याला घेता येईल. साईबाबा देखील यात तुम्हाला दिसून येईल आणि गोमाता बघा किती सुंदर आहे. महादेवाची पिंड देखील खूप उंच आणि मोठी केलेली आहे. त्याच्या मागे छोटंसं एक गार्डन देखील आहे. त्या गार्डनमध्ये आम्ही थोडीशी मजा केली. मयंक देखील खेळला आणि आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.